शिवसेनेचं मूळ आणि शिवसैनिकांचा कणा म्हणजे शिवसेना शाखा हे नेहमी म्हटलं जातं. तो बाळासाहेब ठाकरेंचं एक महत्त्वाचं वाक्य होतं, ते म्हणजे तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळाला पाहिजे, पण न्याय हा मिळालाच पाहिजे. मुंबई आपली आहे आणि इथे आवाजही आपलाच हवा. हे फार गाजलेलं वक्तव्य आपण पाठीमागे बघू शकता. ते शिवसेना ही सुरुवातच दादरमधनं आहे, म्हणून आम्ही ही दादरची जी खांडके बिल्डिंग चाळ आणि त्याचं एक प्रतीक उभं करायचा हे केलाय. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर ती स्क्रीन आम्ही यूज केल्यात. त्या स्क्रीनमधनं घराच्या आतमध्ये तुम्ही बघता आणि घरातले आतले प्रॉब्लेम ती लोक बोलतायत आणि मग तुम्ही चालत जाताना ते प्रॉब्लेम्स ऐकूनच तुम्ही पहिल्या शाखेत शिरता. सो आम्हाला हा म्हणजे ॲज अ डिझायनर म्हणून मला हे दाखवायचं होतं की साहेबांची इन्स्पिरेशन काय होती. बैठी चाळ आता कुठेतरी नामशेष होण्याचा प्रयत्न चालू आहे, कारण मोठमोठ्या टोळसंख्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत आणि इव्हन ह्या चाळीत जगलेले आयुष्य हे एकदा कुठेतरी ही जाणीव करून देते, याची पुनरावृत्ती करून दे. बाहेर वाळत असलेले कपडे हे तुम्ही बघू शकता, इथे छोटीशी बालडी वगैरे आणि छोट्या छोट्या बारकाव्या गोष्टीवरती ह्यांनी लक्ष ठेवलेलं. दसरा मेळाव्याचा त्या स्टेजची रिप्लिका करण्याचा प्रयत्न केलाय. आणि इथे जो समोर जर तुम्ही बॉक्स बघाल त्याला एक स्लाइड दिलेली आहे. त्या स्लाइडमध्ये तुम्ही जर डोळे नेले तर तुम्हाला बाळासाहेब शिवतीर्थावरती भाषण करताना दिसतात. त्याच्यामध्ये की एक इथून जेव्हा आपण बाहेर निघतो तर त्या बाहेर निघताना आपली एक बाळासाहेबांबरोबरची आठवण घेऊन जावी ही मनात हे होती, म्हणून आम्ही एक फोटो हे केलेला आहे तिकडे, ज्याच्यामध्ये तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला बाळासाहेबांबरोबर तुमचा फोटो घरी घेऊन जाता येतो. इथे इन्स्ट्रक्शन्स येतात, तुम्ही इन्स्ट्रक्शन्स वाचायच्या. इन्स्ट्रक्शन्स वाचल्यानंतर तुम्ही सिलेक्ट करायचं की तुम्हाला साहेब मध्ये हवेत का. तुमच्याकडे जर 3 लोक असतील तर तुम्ही बाजूला करू शकता किंवा 2 सिलेक्ट केले. हे सिलेक्ट केल्यावरती तुमचा फोटो आपण घेऊया. आज तारीख 17, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिवस. आणि स्मृती दिवसानिमित्त मीरा भाईंदर शहराच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये ज्याची चर्चा चालू आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील आणि मुंबईमधलं पहिलं कलादालन म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन. या कलादालनाची चर्चा सुरू होती. बाळासाहेब ठाकरे आपल्या भेटीला येणार आहेत. अत्याधुनिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा कलादालन जे सजवलेलं आहे, खरं म्हणजे हे कलादालन उभं ऐतिहासिक वारसा जपणारं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या काळातलं जीवन चित्रपट हल्लीच्या तरुणांना दाखवणारं हे कलादालन आहे. हा कलादालन एक इतिहासाचा वारसा आहे. परंतु हे कलादालन जे बनवणारे जे अवली आहे ते म्हणजे नितीन कुलकर्णी. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं हे कसं झालं, याची उभारणी कशी झाली, ह्या संपूर्ण गोष्टीबद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. आणि संपूर्ण हे कलादालन त्यांच्या नजरेतून कलादालनची नेमकी माहिती तरी काय सांगता आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, नवराष्ट्र चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नेमकी सुरुवात आपण करूया की बाजूला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे तिथून आपण सुरुवात केलेली, काय नेमकं सांगाल. जेव्हा मला ॲक्च्युली 8-9 वर्षापूर्वी सरनाईक साहेबांनी बोलवलं आणि सांगितलं की माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे की आपल्याला एक बाळासाहेबांचं कलादालन उभं करायचं आहे आणि ज्याच्यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आपल्याला एंटरटेनमेंट पद्धतीने एक वेळ त्यांचा पण जाऊ शकतो आणि पण मला बाळासाहेब पण तिथे असलेले पाहिजे. तर ते आता तू कसं हे करतोस. तर त्याच्यानंतर मग मी खूप विचार केला आणि मला वाटलं की बाळासाहेबांचे विचार आजच्या तरुण पिढीपर्यंत जर पोचवायचे असतील तर तरुण पिढी ही टेक्नो सॅव्ही आहे सध्या आहे, जी लहान लहान मुलांच्या हातात मोबाईल असतात. तर त्यांना त्या माध्यमातून जर आपण सांगितलं ते पटकन कळतं आणि ते आत्मसात पण करतात आणि कदाचित ते त्या पावलावरती चालू पण शकतील. ह्या विचाराने मग मी हे डिझाईन जे केलेलं आहे. सो आम्ही चालू केलं ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून चालू केलं. त्याचं तुम्ही आता हे इन्स्टॉलेशन इथे बघत असाल तर संयुक्त महाराष्ट्राचा कलश पण इथे आम्ही ठेवलेला आहे. तुम्ही चळवळीचं एक हे पण ठेवलेलं प्रतीक ठेवलेलं आहे. आणि तिथून मग नंतर पुढे जो प्रवास चालू होतो बाळासाहेबांचा की बाळासाहेबांनी शिवसेना का स्थापन केली. सो आता या आपण जी ह्याची दादरची जी चाळ आहे तिथून जेव्हा चालत जाऊ तेव्हा आम्ही घरातनं बरेचसे प्रॉब्लेम्स जे चालू आहेत घरामध्ये की अरे पाणी येत नाही, नोकरी लागत नाही, हे नाही. तर मराठी माणसाचे प्रॉब्लेम हे सोडवणार कोण. तर बाळासाहेबांनी तो एक आपल्या स्वतः हे केलं की अरे ह्या मी जर पुढे नाही आलो आणि मी जर या लोकांचे मराठी लोकांचे प्रॉब्लेम तो सोडवणार कोण. म्हणून मग आपण चालत जातो. जसं ॲज अ व्हिजिटर म्हणून तुम्ही चालत जाल तर तुम्हाला लोकांचे प्रॉब्लेम ऐकायला येतील आणि तुम्ही एंटर करता. ते बाळासाहेबांनी पहिल्यांदा ते व्यंगचित्रकार म्हणून पहिले जे प्रसिद्ध होतं तो एक दालन येतं आणि तिथून तुम्ही पहिल्या शाखेमध्ये पोचता बाळासाहेबांच्या, जी त्यांनी पहिली शाखा सुरू केली 1966 मधली. ती शाखेत आपण जातो. त्या शाखेनंतर पुढचा प्रवास आपण टप्प्याटप्प्यांनी दाखवत गेलेलो आहे की एक शिवाजी पार्कचा दसरा मेळावा आहे, त्याचं एक प्रतीक आपण तिथे उभं केलेलं आहे. किंवा एक दालन आपण केलेलं आहे जिथे तुम्ही बाळासाहेबांना काही प्रश्न तुम्हाला असं वाटतं की आम्हाला बाळासाहेबांशी बोलायचं आहे तर त्या दालनात जाऊन तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि तुम्हाला ते बाळासाहेब
साहेब आपल्याला उत्तर देतात. नाही, नक्की तुम्ही ज्या चाळीचा उल्लेख केला ती चाळ आपण आपल्या सोबतच आपल्या नजरेत पाहूया. मी कॅमेरामॅनला सांगू शकतो की आपण तुम्ही चाळ दाखवू शकता ही पाठीमागे. सर आपल्याबरोबर ही नेमकी दादरची चाळ ही चाळ आहे ती खाणकी चाळ म्हणून फिल्डिंग फेमस होती कारण याच्यामध्ये शिवसेना ही उपस्थित झाली होती. काय सांगाल तुम्ही याबद्दल? कारण माझ्या वाटते शिवसेना ही सुरुवातच दादरमधनं आहे, म्हणून आम्ही ही दादरची जी खांडकी बिल्डिंग चाळ आणि त्याचं एक प्रतीक उभं करायचा हे केलाय. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर ती स्क्रीन आम्ही यूज केल्या. त्या स्क्रीनमधनं घराच्या आतमध्ये तुम्ही बघता आणि घरातले आतले प्रॉब्लेम ती लोक बोलतायत आणि मग तुम्ही चालत जाताना ते प्रॉब्लेम्स ऐकूनच तुम्ही पहिल्या शाखेत शिरता. सो आम्हाला हा म्हणजे ॲज अ डिझायनर म्हणून मला हे दाखवायचं होतं की साहेबांची इन्स्पिरेशन काय होती शिवसेना स्थापन करण्याची. तर ही ती इन्स्पिरेशन होती की मराठी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी शिवसेना ही स्थापन केली 1966 साली. नक्कीच आपल्याला आता सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही चाळ बघू शकता. ह्या चाळीतल्या छोटे छोटे डिटेल तुम्ही बघू शकता. बाहेर असलेला वरंडा, त्याच्या असलेलं तुळशीचं रोपटं, बाहेर असलेलं कपडं, ही बैठी चाळ आता कुठेतरी नामशेष होण्याचा प्रयत्न चालू आहे कारण मोठमोठ्या टोळसंख्या इमारती उभे राहिलेल्या आहेत आणि इव्हन ह्या चाळीत जगलेले आयुष्य हे एकदा कुठेतरी ही जाणीव करून देते, याची पुनरावृत्ती करून देते. बाहेर वाळत असलेले कपडे हे तुम्ही बघू शकता. इथे छोटीशी बालडी वगैरे आणि छोट्या छोट्या बारकाव्या गोष्टीवरती ह्यांनी लक्ष ठेवलेलं. सर मुळात मला हा प्रश्न आहे कारण ह्या चाळीत जो वाटतो त्याला ह्या चाळीतल्या सगळ्या डिटेलिंग माहिती आहे, तर याच्याबद्दल आपला काय अनुभव? मला तेच सांगायचं की बऱ्याच लोकांनी मला इथे येऊन सांगितलं आम्ही आता हा मिनिएचर स्केलमध्ये ही चाळ उभारली आहे, पण लोक सांगतात की अरे आम्हाला खरंच त्या चाळीच्या इथे आल्यासारखं वाटतंय. तर ह्याच्या पाठचा माझा स्वतःचा इतिहास असा आहे की मी स्वतः एक आर्ट डिरेक्टर आहे. मी फिल्म्स आणि ह्याच्यासाठी सेट्स उभे करतो. सो त्याचा जेवढा एक्सपिरियन्स मी वापरता येईल तेवढा वापरून ही चाळ हुबेहूब प्रयत्न केला की ती उभे करायचा पूर्ण प्रयत्न केला की जेणून रस्त्यावरनं इथे चालताना लोकांना वाटलं पाहिजे खरंच आपण त्या चाळीच्या कॉरिडॉरमधनं चालतोय की काय. त्याचा हा प्रयत्न आहे. नक्कीच मी अजूनही काही गोष्टी तुम्हाला दाखवू शकतो. मी कॅमेरामॅनला सांगू शकतो की थोडं पुढे या. आपण बघू शकता बाहेर वाळत असलेले कपडे प्रत्येक चाळीत आणि ह्या चाळीत ना प्रत्येकातून आवाज येतोय म्हणजे माझ्याकडे पाणी नाहीये, कोण भांडतंय, आमच्या ह्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही बघू शकता ही खांडके बिल्डिंग खरं म्हणजे जर शिवसेनेची जर सुरुवात झाली असेल तर ह्या खांडके बिल्डिंग पासून. कारण तुम्ही मागे बघू शकता जिने आहेत, नारायण जनरल किराणा स्टोअर, अशी सगळी वेगवेगळ्या दुकानाची वगैरे आपण आहेत. आणि ह्याच्यापासून जी सुरुवात होते ज्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारे म्हणजे तुम्ही बघू शकता काही व्हिज्युअल आहेत, काही व्हिडिओज आहेत. घरातल्या गृहिणी आहेत, या गृहिणी ठणकावून सांगतात की आमच्या घरी पाणी नाहीये, आम्हाला ह्या अडचणी. काही तरुण मंडळी सांगतात आणि या गोष्टीसाठी जर खऱ्या अर्थाने जर कुठे उभे राहिली असेल तर मी कॅमेरामॅनला सांगू शकतो मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी उभी राहिलेली ही शिवसेना शाखा क्रमांक 1. खरं म्हणजे सर मला आता विचारायचं की शिवसेना शाखा उभी राहणं हे पाठीमागे फार इतिहास आहे आणि शिवसेना शाखा ही प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनामनातलं आहे. काय सांगाल आपण? शिवसेना ही म्हणजे जर आता तुम्हाला जर मी प्रश्न विचारला तर कदाचित तुमच्याकडे पण उत्तर देत असेल. जो दादर वरळी या भागात राहिलेला आहे तो बाळासाहेबांचा भक्त आहे आणि आजही प्रत्येकाच्या मनामध्ये बाळासाहेब हे एक देवाचं स्थान आहे किंवा एक श्रद्धास्थान आहे बाळासाहेबांचं. आणि म्हणून त्यांचं जेव्हा आता ही शाखा पण जेव्हा उभी करायची होती ना तर मी ते फोटो मागवले, ती कशी होती त्याचा रिसर्च माझी एक टीमनी केला आणि मग त्याच्यानंतर हुबेहूब तो उभारण्याचा आम्ही प्रयत्न केला की जेणेकरून त्यावेळेला जी लोक असतील आत्ता ती लोक त्या शाखेत गेल्यानंतर त्यांना खरंच तो फील आला पाहिजे की आपण त्या 1 नंबर शाखा जी शाखा स्थापन केली होती साहेबांनी त्या शाखेमध्ये आज पदार्पण केलंय. म्हणून या शाखेच्या समोर मला 2 भाग दिसतात. एक म्हणजे प्रिंटिंग प्रेस दिसते, दुसरं पाठीमागे व्यंगचित्राचं. आपण व्यंगचित्राच्या याच्यापासून जाऊया. हे काय नेमकं ते बनवलेलं आहे? बाळासाहेबांचा एक हे जो होता व्यंगचित्र हा म्हणजे बाळासाहेब स्वतः काढायचे व्यंगचित्र आणि त्याच्यासाठी आम्ही इथे एक डेस्क दिलेला आहे लोकांसाठी की तुम्ही एखादं पेंटिंग यातलं सिलेक्ट करायचं. ते सिलेक्ट केलेलं पेंटिंग तुम्ही टाकलं की त्याचं बाळासाहेबांच्या दावणीतनं एक चित्र तयार होतं असा तो कॉन्सेप्ट आहे आणि त्या दावणीतनं ते अख्खं पेन्सिल स्केच तिथे पूर्ण झालेलं तुम्हाला दिसतं. प्रेस पण ठेवलेली आहे, तुम्ही त्या प्रेस बद्दल काय सांगाल? हा प्रेस पहिल्या सुरुवातीला अशी प्रिंटिंग प्रेस असायची. ही बाळासाहेबांची म्हणजे लिखाण हा पण ज्वलंत विषय होता. सो त्याची पण एक प्रेस म्हणजे त्यावेळेला त्यांनी स्वतःची प्रेस होती, त्या प्रेसचं एक प्रतीक म्हणून हे त्यावेळीची मशीन कशी होती प्रेसची त्याच्यासाठी ही प्रेसची मशीन आम्ही 1900 म्हणजे त्यावेळेला जेव्हा चालू केली तेव्हाची ही मशीनचं हुबेहूब मॉडेल आहे. म्हणून ते आम्ही ते हुबेहूब मॉडेल तिथे आता कारण लोकांना माहीत नसतं, आत्ताच्या यंग जनरेशनला तो हे कल्पना नसते. सो त्यांच्यासाठी म्हणून ते एक आम्ही इथे हुबेहूब ती क्रिएट केलेली आहे. नक्कीच मी आपल्या प्रेक्षकांनाही दाखवू शकतो ही प्रिंटिंग प्रेस कशी आहे. आपण बघू शकता ही जुन्या काळामध्ये ती वापरण्याचं एक स्ट्रक्चर त्यांनी ते उभं केलेलं आहे. आणि आता आपण पुढच्या पडावामध्ये जातो, ती म्हणजे आपण आता शाखेमध्ये जात आहोत. शाखा क्रमांक 1 शिवसेना शाखा.
शाळा 1966 साली याची स्थापना झाली होती आणि आपण शाखेमध्ये जाऊत. मला विशेषतः बघू शकता इथे बाक आहेत, टेबल आहेत आणि टेबलवरती वृत्तपत्र आणि विशेषतः मी कॅमेरामॅनला सांगू शकतो की सामना सामना वृत्तपत्र इथे ठेवण्यात आलेलं आहे आणि आपण ज्या नवराष्ट्राचं करतो तो नवराष्ट्राचंही वृत्तपत्र इथे ठेवण्यात आलेलं आहे आणि विशेषतः म्हणजे शिवसेनेचं मूळ आणि शिवसैनिकांचा कणा म्हणजे शिवसेना शाखा हे नेहमी म्हटलं जातं. मी सरांनाही विचारलं, सर हे पाठीमागे जे बोर्ड लावलेले आहेत ह्या बोर्डावरचे प्रत्येक स्लोगन हे बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात वापरलेले आहेत. हे मला तरी असं वाटतं. याच्याबद्दल आपण काय माहिती द्याल? बाळासाहेबांनी जी आपल्या शिवसैनिकाला शिकवण दिली किंवा म्हणजे हे जे आता तुम्ही पाठी नीट वाचलं, प्रत्येक मुंबई आपली आहे आणि इथे आवाजही आपलाच हवा, ही एक शिकवणच होती आणि एक प्रत्येक शिवसैनिकाला दिलेली की हा तुझा अधिकार आहे. हा अधिकार बजावण्यासाठीची ही स्लोगन्स बाळासाहेबांनी त्यावेळेला हे केली होती. म्हणून त्याची परत एकदा आठवण करून देण्याच्या निमित्ताने मी ती स्लोगन्स परत बाळासाहेबांची सगळी रिक्रिएट करायचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून परत एकदा आजच्या जे नवतरुण आहेत त्यांना हे परत त्यांच्यापर्यंत पोहोचावं. मी नक्कीच प्रेक्षकांना एक सांगू शकतो, बाळासाहेब ठाकरेंचं एक महत्त्वाचं वाक्य होतं ते म्हणजे तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळाला पाहिजे, पण न्याय हा मिळालाच पाहिजे. मुंबई आपली आहे आणि इथे आवाजही आपलाच हवा. हे फार गाजलेलं वक्तव्य आपण पाठीमागे बघू शकता. एकंदरीत ती शाखा कशी असायची त्या टायमाचं ग्रॅमाफोन जो आपण बघू शकतो, जुने फोन इथे खुर्च्या ठेवलेल्या आहेत, काही फायली पडलेल्या आहेत, वर्तमानपत्र पडलेले आहेत. आपण पाहू शकता ही पूर्ण स्ट्रक्चर कसं आहे. आता पुन्हा एकदा आपण सरांकडे जाणार आहोत. सर हे काय छोट्या छोट्या बारकावे गोष्टी जर तुम्ही इथे बघितलं असेल तर तुम्ही ठेवलेल्या आहात. तुम्हाला मगाशी बोलताना सांगितलं की मी एक आर्ट डिरेक्टर आहे आणि जेव्हा आम्हाला एखादा विषय मिळतो तो पहिलं आमचं असतं की जर तर तो जुना किंवा आधीचा विषय असेल तर त्याचा पहिला रिसर्च करणं आणि मग ते हुबेहूब क्रिएट करणं. आणि हीच ॲक्च्युली एका आर्ट डिरेक्टरची परीक्षा असते की तो ते रिएक्टर म्हणजे आलेल्या माणसाला जर त्या वास्तूचा आभास नाही झाला तर आम्ही फेल होतो. म्हणून आम्ही हा पूर्ण प्रयत्न करतो की त्या टेबलवर कुठचे पेपर असायचे, टेबलवर फोन कुठच्या टाईपचा होता, लॅम्प कसा होता, ह्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही रिसर्च केला आणि त्याबद्दल हे टेबल इथे आता मांडलेलं आहे. नक्कीच आता सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या खरंच त्या बारकावे गोष्टी. आणि आता आपण पुढे जाणार आहोत. दसरा मेळावासाठी प्रत्येक शिवसैनिक आणि प्रत्येक मराठी माणूस याची वाट पाहत होता. त्या शिवतीर्थावरती जातो आम्ही बघू शकता. शिवतीर्थ प्रॉपर इथे उभं केलेलं आहे. त्यावेळीचं सगळ्या ह्या गोष्टी आहेत, भाषण वगैरे त्याच्यामध्ये ठेवले, पाठीमागे सभा असलेला आणि विशेषतः म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा जो तुफानी ठाकरे आवाज असायचा तो म्हणजे चकोर माईक सुद्धा इथे दिलेला आहे. तर मला त्याच्याबद्दल खरंच कुतूहलता आहे, कारण हा चकोर आम्ही लहानापासून बघत आलेलो आहोत आणि तुम्ही हा प्रत्येक गोष्टी आणि बारकावे तुम्ही ठेवलेले लागलेले ध्वज झेंडे हा शिवतीर्थावर लागला, त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटलं की जो दसरा मेळावा असायचा साहेबांचा आणि कुठेतरी एक ते त्यांची सभा होतीये हा फील कुठेतरी हा दाखवायचा होता, पण तेवढी जागा नव्हती आमच्याकडे. पण म्हणून मग आम्ही हा कॉर्नर जो केलाय ह्याला हुबेहूब बाळासाहेबांचं जे स्टेज मंडपातलं स्टेज असायचं दसरा मेळाव्याचं त्या स्टेजची रिप्लिका करण्याचा प्रयत्न केलाय. आणि इथे जो समोर जर तुम्ही बॉक्स बघाल त्याला एक स्लाइड दिलेली आहे. त्या स्लाइडमध्ये तुम्ही जर डोळे नेले तर तुम्हाला बाळासाहेब शिवतीर्थावरती भाषण करताना दिसतात त्याच्यामध्ये आणि तो आवाज पण तुमच्या कानावर पडतो. सो परत एक ती आठवणच आहे लोकांना करून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. नक्कीच मी प्रेक्षकांना सांगू शकतो की तर तुम्हाला शिवतीर्थ त्या टायमाला जर आपण पाहिलं असेल, लहानापासून आपण टीव्हीवर दूरदर्शनावरती पाहायचो भाषण, आज ते शिवतीर्थ एक कुठे काही छोट्या स्वरूपामध्ये त्यांनी ते उभं केलेलं, पण परंतु बाळासाहेब ठाकरेची आठवण येणं हे खरंच ही इथे आल्यावरती बाळासाहेब ठाकरे तुम्हाला आठवतील. आपण आता पाठीमागे बघू शकता इथे एक स्क्रीन आहे, आपण त्याच्याबद्दलही सरांना विचारूया. आणि त्याच्या स्क्रीनवरती समोर दिसत आहे की तुमच्या समोर पडद्यावरच एखादा प्रश्न निवडा आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे स्वतः तुम्हाला निर्भीड आणि ठाम आणि मनात करून राहणारे उत्तर देतील. कुठेतरी तंत्रज्ञानाचा वापर अगदी योग्य केलेला असं कुठेतरी वाटतंय सर? मला असं वाटत होतं की जेव्हा ही लोक जेव्हा येतात आणि बाळासाहेबांचं कलादालन बघतात तेव्हा कुठेतरी मी बाळासाहेबांना भेटून आलो, मी बाळासाहेबांशी बोलून आलो. हा कुठेतरी एक जाताना मनात विचार, मनात त्यांच्याबद्दलचा आदर अजून वाढावा अशा गोष्टी त्यांनी घेऊन जाव्यात. म्हणून आम्ही एक वेगळ्या प्रकारचा तंत्रज्ञानाचा वापर करून ह्याच्यात की ह्याच्यात आपण प्रश्न दिलेले आहेत, तुम्ही एक प्रश्न विचारता आणि प्रत्यक्ष तुमच्यासमोर बाळासाहेब अवतरतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे तुमच्या समाधाना होईस तर ते बाळासाहेब तुम्हाला उत्तर देतात. नक्कीच आता ह्या बाजूच्या काचेच्या बॉक्समध्ये पण काय आहे आम्हाला खरंच कुतूहल लागलेलं आहे, कारण ज्या खुर्च्या दिसतात ते कुठेतरी कलानगरच्या बंगल्यामध्ये जेव्हा बाळासाहेब ठाकरे बसायचे त्याची सगळी व्यूहरचना मी कॅमेरामॅनला सांगू शकतो की तुम्ही बघू शकता त्या बंगल्यामध्ये जे बाळासाहेब ठाकरे बसायचं तसं एकंदरीत हे चित्र आहे. आपण त्यांनाही विचारूया, सर काय सांगाल ह्या संपूर्ण गोष्टीबाबत? मला असं वाटतं की हे जे बाळासाहेब जिथे पहिल्या मजल्यावरच्या रूममध्ये बसायचे ते आमच्यासाठी सगळ्या शिवसैनिकांसाठी आणि सगळ्या लोकांसाठी एक श्रद्धास्थान होतं. सो त्या श्रद्धास्थानाला एक मानाचा मुजरा द्यावा
प्रत्येक आलेल्या इथल्या शिवसैनिकांनी त्या खुर्चीला मानाचा मुजरा द्यावा म्हणून मी तो प्रयत्न केलाय की ती पूर्ण बाळासाहेबांची बसायची ती रूम पहिल्या मजल्यावरची रूम होती ती रिक्रिएट करण्याचा प्रयत्न दिलाय जेणेकरून जे जे त्या रूममध्ये गेलेत बाळासाहेबांशी ज्यांनी इंटरॅक्शन केलेली आहेत त्यांना त्यांची आठवण परत एकदा या रूम पाहिल्यानंतर यावी ही एक फार म्हणजे भावनिक हे आहे त्याच्यातनं. नाही, नक्कीच पाठीमागे पोस्टर तुम्ही बघू शकता. मनोहर जोशी आहेत, मनोहर जोशी दिसत आहेत, तो आंदोलनामध्ये दिसत आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं प्रत्येक गोष्टीचं सांगितलं आणि इथे बाळासाहेब ठाकरेंच्या रुद्राक्षाच्या माळा आज एकंदरीत त्याच्या कुठल्या तरी कॉप्या दिसतात, त्याच्याबद्दल काय सांगाल? जर आता जसं तुम्ही पाठच्या इन्स्टॉलेशन बद्दल बोललात तर ते आम्ही वरती जर तुम्ही वाचलं बाळ ते बाळासाहेब असं लिहिलंय आणि खाली जर तुम्ही पाहिला तर त्यांचा अख्खा प्रवास आहे म्हणजे व्यंगचित्रकार असावा तिथून ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपर्यंतचा अख्खा प्रवास मांडलेला आहे. की पुढची जी इन्स्टॉलेशन जी आपण केलेली आहेत की ती बाळासाहेब काय पद्धतीच्या माळा आणि रुद्राक्ष वापरायचे त्याचे रिप्लिका आम्ही इथे फक्त इथे ठेवण्यात आलेले आहेत. कशा टाईपचा चष्मा होता त्यांचा तो चष्मा इथे ठेवलेला आहे. बाजूच्या ह्याच्यात जर तुम्ही पाहिलं तर व्यंगचित्र काढताना बाळासाहेब काय सान्निध्य वापरायचे त्याची एक रिप्लिका त्या टेबलमध्ये आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्ही बघू शकता बाळासाहेब ठाकरे जेव्हा व्यंगचित्र काढायचे तेव्हा ते लागणाऱ्या गोष्टी ते इंक असू दे, पेन असू दे, ब्रश असू दे, प्रत्येक बारकाव्यावरती गोष्टीवरती तुम्ही लक्ष देऊ शकता. आणि विशेषतः म्हणजे पाठीमागे जे पोस्टर आहे पोस्टरमध्ये लिहिलं आहे बाळ ते बाळासाहेब आणि बाळासाहेब ते हिंदू हृदय सम्राट. त्यांचे प्रत्येक व्यंगचित्रकार कसा असावा, मराठी न्यायासाठी हक्कासाठी लागलेली पहिली चळवळ आणि ठाकरेंचा बाळ महाराष्ट्र हितासाठी सज्ज झाला. त्याच्या खाली खूप छान छान अशा गोष्टी महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनामध्ये शिवसेना रुजली. एका आदेशावर मुंबई बंद करण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्येच होती आणि हे आतापर्यंत हे सत्य आहे. त्याच्यानंतर बाबरी पाडण्याचं काम जर माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर ही मला त्याचा अभिमान वाटतो. ह्या गोष्टी त्यावेळी गाजल्या होत्या. बाबरीमध्ये आज राम मंदिर ज्याचं आपण बोलतोय या राम मंदिरामध्ये सर्वात मोठा वाटा हा शिवसैनिकांचा होता. 80% समाजकारण 20% राजकारण हे बाळासाहेबांचं तत्व आणि बाळासाहेबांचं स्वप्न झालं म्हणजे महाराष्ट्राच्या पहिला शिवसेनेचा जो मुख्यमंत्री बसला असेल ते म्हणजे मनोहर जोशी साहेब. आणि त्यानंतर प्रत्येक संपूर्ण महाराष्ट्राने बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट ही ही त्यांना कौतुकाने आणि मनापासून त्यांना हे स्वीकारलेलं आहे. आपण पुढे आता पडावामध्ये जाऊया. पुढे मला काही टीव्हीज दिसत आहेत त्याच्या खाली हेडफोन्स आहेत आणि माझ्यावर त्याच्यावरती आहे ना बाळासाहेब ठाकरेंचे काही जुने भाषणं दिसत आहेत वगैरे. सर त्याच्याबद्दल काय सांगाल आपण? बरेच भाषणं जी आहेत बाळासाहेबांची जी भाषणं होती एक प्रेरणा होती बाळासाहेबांची भाषणं म्हणजे सो आजच्याही युग पिढीला ती ऐकायची इच्छा ज्यांना असेल त्यांनी इथे सिलेक्ट करून ती भाषणं ऐकू शकतात. बाजूचे जे तुम्ही जर टी व्ही पाहिले असेल त्याच्यावरती बाळासाहेब जसे राजकारणात होते तसेच ते प्रत्येक सेलिब्रिटी असो क्रिकेटमध्ये असो प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांचा हे होतं पायखंडा होता. सो क्रिकेट पण ते खेळायचे. सो त्याचे काही फोटो ऑफ द कलेक्शन्स आम्ही या दोन्ही ह्याच्यावरती दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि इकडे जर तुम्ही पाहाल या जे आता जे इन्स्टॉलेशन आहे की एक इथून जेव्हा आपण बाहेर निघतो तो त्या बाहेर निघताना आपली एक बाळासाहेबांबरोबरची आठवण घेऊन जावी ही मनात हे होती म्हणून आम्ही एक फोटो हे केलेला आहे तिकडे ज्याच्यामध्ये तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला बाळासाहेबांबरोबर तुमचा फोटो घरी घेऊन जाता येतो. आपण एक प्रॅक्टिकली बघूया का तर आपण एकदा प्रॅक्टिकली बघूया आपल्या प्रेक्षकांना दाखवूया की ही नेमकी खोळी नेमकी आहे तरी काय. तुम्ही क्लिक करता बिगिन विथ एक्सपिरियन्स आणि एक कॉमन माणूस कोणी याला विदाउट गाईड त्याला हे करू शकता अशा आम्ही सिंपल पद्धतीने दिलेलं आहे. इथे इन्स्ट्रक्शन्स येतात तुम्ही इन्स्ट्रक्शन्स वाचायच्या. इन्स्ट्रक्शन्स वाचल्यानंतर तुम्ही सिलेक्ट करायचं की तुम्हाला साहेब मध्ये हवेत का. तुमच्याकडे जर 3 लोक असतील तर तुम्ही बाजूला करू शकता किंवा 2 सिलेक्ट केले. हे सिलेक्ट केल्यावरती तुमचाच फोटो आपण घेऊया ह्याच्यामध्ये आणि आता हे नंबर्स येतील तुमचा फोटो आला. आता ह्याच्या पुढची स्टेप अशी आहे की इथे आता आमचा क्यूआर कोड चालू आहे फक्त इथे क्यूआर कोड येणार आहे. तो क्यूआर कोड तुम्ही स्कॅन केला की तुमचा फोटो तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. सो एक असं वाटतं की नेहमी एक म्युझियम क्रिएट करताना ना माझं एक नेहमी असतं की एक काहीतरी लोकांनी इथून घेऊन जायला पाहिजे. सो त्यातल्याच काही गोष्टी आहेत ज्या आम्ही इथे करायचा प्रयत्न केलाय की मी मला एक आठवण म्हणून बाळासाहेबांना तू म्युझियम बघून आला काय हा बघ माझा फोटो त्या म्युझियम मधला. सो एक आठवण म्हणून घेऊन जावी. सो टेक अवे हा नेहमी एका म्युझियमचा मेसेज असावा हा माझा नेहमी प्रयत्न असतो. प्रत्येक म्युझियम डिझाईन करताना आम्ही तो प्रयत्न म्हणजे सांभाळत असतो की हे लोकांच्या आठवणीत राहावं. एकदा आलं आणि विसरून गेलं असं नाही तर हे थ्रू आउट त्यांच्या आठवणीत राहावं. नक्कीच आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे प्रत्येकांच्या मनामनामध्ये होते पण कुलकर्णी साहेबांच्या मते आता बाळासाहेब ठाकरे प्रत्येकांच्या घरात घरात दिसू शकतात. ते आपण ह्या आधुनिकच्या काळामध्ये जिथे बाळासाहेब ठाकरे हयात नाहीये. आपण नक्की आता पुढच्या टप्प्यावर जाऊया. पुढे एक लिहिलं एक नेता एक विचार एक दिशा हिंदू हृदय सम्राट चला हिंदुत्वाशी का जोरूया. माझ्या मते ही शेवटचं पडाव असेल. हे शेवटचे हे सेकंड लास्ट पडाव आहे कारण एक विचार एक म्हणजे बाळासाहेबांचा संदेश आपण इथे प्रत्येक शिवसैनिक येणाऱ्या माणसांना देतो आणि इथून जेव्हा आपण पुढे निघतो
तेव्हा आपण जे बाळासाहेबांचं आपण श्रद्धास्थान म्हणतो, तो मासाहेब आणि बाळासाहेबांचा आपण इथे फोटो हे दिलेला आहे, की प्रत्येकाने त्याला विनम्र होऊन आणि जय महाराष्ट्र म्हणून या दालनातनं बाहेर निघावं. नाही, नक्कीच जय महाराष्ट्र हा शब्द हा शिवसैनिकांना एक तंदुरुस्ती आणि शिवसैनिक हा ताणून जागा व्हायचा जो जय महाराष्ट्र बोलून खरं म्हणजे ही जी सफर होती ही होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाची. ह्या कलादालनाची सफर आपण नवराष्ट्राच्या माध्यमात दाखवली आणि ह्या कलाकार ही शिवसृष्टी जी निर्माण केली ते म्हणजे कुलकर्णी सर. ह्या कुलकर्णी सरने आपल्याला जी अच्युत माहिती दिली आपल्या प्रेक्षकांना ही खूप माहिती आहे. मग मीरा भाईंदरकरांनो आणि मीरा भाईंदर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी ह्या कलादालनाची भेट द्यावी. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल. मी विजय काते, मीरा भाईंदर.